विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप गणित या विषयाची तासिका अभ्यासत आहोत. आजच्या तासिकेमध्ये काल घेण्यात आलेल्या सराव परीक्षा क्रमांक 26 मधील गणित विषयाच्या 20 प्रश्नांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर मग चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न तुमच्यासाठी काय आहे तो पाहूया. 53.436 या संख्येच्या 4च्या उजवीकडील 3 या अंकाची स्थानिक किंमत 4च्या डावीकडील 3च्या किती पट आहे. म्हणजे पहा काय आहे संख्या 53.436 काय म्हणतं याच्यामध्ये 4च्या उजवीकडील 3 या अंकाची ही 4च्या उजवीकडील अंकाची स्थानिक किंमत 4च्या डावीकडील 3 या म्हणजे डावीकडील 3 किती पट आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हा जो 3 आहे तो कुठं आहे एकक स्थानी आहे आणि हा जो 3 आहे तो शतांश स्थानी आहे. कुठं आहे शतांश स्थानी आहे. मग आपल्याला किती पट आहे कशाच्या 4च्या उजवीकडील 3 या अंकाची स्थानिक किंमत 4च्या डावीकडील 3च्या किती पट आहे. तर पहा आपल्याला काय करावं लागेल, या 3ची याच्या किती पट आहे म्हणजे हा 3 शतांश स्थानी आहे म्हणजे 3/100. मग काय होईल हे 0.03 भागिले हे 3 3 1 3 3 1 3 काय आलं 0.001 किती पट आहे 0.001 पट आहे. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. काय येईल पर्याय क्रमांक डी. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी. चला 2/5, 4/9, 9/19, 6/13 या अपूर्णांकाचा उतरता क्रम लावल्यास शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाचा वर्ग किती. चला प्रश्न एकदम सोपा. याचा उतरता क्रम लावायचे म्हणजे अगोदर काय मोठा अंक येईल. पहा 2/5 2/5 भाग जात नाही दशांश द्या 20 झाले 5 × 20 काय आलं 0.4 पर्याय पहिला. दुसरा 4/9 दशांश दिला 40 झाले 4 9 चौक 36 4 उरले 9 चौक 36. त्यानंतर 9/19 दशांश दिला 90 झाले 19 चौक 76 19 चौक 76 76 आणि 4 80 म्हणजे किती उरले 14 उरले 140 झाले 19 33 म्हणजे 0.47. त्यानंतर 6/13 म्हणजे काय आलं 0.60 आहे 60 येईल इथं. तर 13नं जर आपल्याला भाग घातला तर 13×5 जास्त होईल 13 चौक 52 8 उरले 80 झाले 13 संग 78 म्हणजे 0.46 म्हणजे हा काय झाला 0.4 आणि हा 0.44 0.47 आणि 0.46. मग यामध्ये आपल्याला मोठा कोणता आपल्याला काय म्हणते उतरता क्रम लावायचे. कसा लावायचे उतरता क्रम. मग उतरता क्रम मग मोठा कोणता आहे हा 0.47 उतरता क्रम म्हणजे काय अगोदर मोठा. मग याचा अपूर्णांक कोणता आहे 9/19 9/19. त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान कोणता आहे हा आहे 6/13 हा. त्याच्यानंतर लहान 4/9 त्याच्यानंतर लहान 2/5 त्याच्यानंतर लहान कोणता आला 2/5. मग आपल्याला यामध्ये काय म्हणते पुढं लावल्या शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाचा वर्ग किती. हा शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता हा आहे याचा वर्ग किती आला शेवटून दुसरा 4/9 याचा वर्ग 4चा वर्ग 16 आणि 9चा वर्ग 81 काय आलं 16/81 पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय येईल पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आहे तुमच्यासाठी 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज
153 आहे, 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 153 आहे, तर त्यापैकी मधली संख्या कोणती? पहा, प्रश्न खूप सोपा आहे. बेरीज किती आहे त्यांची? बेरीज किती आहे? 153. मग आपल्याला मधली संख्या काढायची. मग बेरीज किती आहे? 153. किती संख्याची आहे? 3 संख्याची आहे. किती संख्याची आहे? 3 क्रमवार संख्यांची बेरीज आहे. मग या 153ला 3ने भागा, म्हणजे काय होईल? मधली संख्या मिळेल. काय होईल? मधली संख्या मिळेल. 3 एक 3, 3 पाचा 15 आणि 3 एक 3. मधली संख्या काय आली? मधली संख्या म्हणजे काय असतं? क्रमवार संख्यांची सरासरी म्हणजे मधली संख्या असते. मधली संख्या बरोबर 51 आलं. काय आलं? 51. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक बी. ज्यांचं पर्याय क्रमांक बी हे उत्तर आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घ्या. चला, पाहायचं जर झालं तर मधली संख्या कोणती आहे? 51. त्याच्या मागची विषम संख्या आहे, 3 क्रमवार विषम म्हणजे मधली संख्या 51, त्याच्या मागची 149 म्हणजे 49 आणि पुढची काय येईल? 53 येईल. म्हणजे हे 49 आणि 51 100 अधिक 53 बरोबर काय झाले? 153 आलं. मग मधली संख्या कोणती आली? आपली 51. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत. चला, पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे मित्रांनो? पुढचा प्रश्न, ज्यांचा मसावी 4 व लसावी 144 आहे अशा दोन अंकी दोन संख्या कोणत्या? तर अशा 2 अंकी 2 संख्या कोणत्या? मग काय करावं लागेल आपल्याला? त्या संख्या जर काढायच्या झाल्या तर काय करायचं? लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. असामायिक अवयवांचा गुणाकार. मग लसावी किती आहे? 144. मसावी किती आहे? 4. 4 एक 4, 4 त्रिकम 12, 2 उरले. 4 त्रिकम 12, 2 उरले 24 झाले. 4 सख 24 म्हणजे काय आला? असामायिक अवयवांचा गुणाकार काय आला? 36. मग आता या 36चे अवयव पाडा. 36चे अवयव काय येतील? एक 9 येईल, एक 4 येईल. 9 चौक 36. 9 चौक 36. मग आपल्याला जर त्या 2 संख्या पाहिजे असतील तर या प्रत्येक अवयवाला मसावीने गुणा. मसावी किती आहे? 4. मसावीने गुणा दोघाला बी. मग काय आले? 9 चौक 36 आणि 4 चौक 16. त्या 2 संख्या कोणत्या आल्या? 36 16 किंवा 16 36. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. 16 व 36 कोणत्या आल्या? त्या 2 संख्या 16 व 36. चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. चला, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. चला, पुढचा प्रश्न काय आहे? 10.2 किलोग्रॅम गव्हाचे 17 समान भाग केल्यास तर प्रत्येक भागातील गव्हाचे वजन किती? प्रश्न एकदम सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. काय करा? 10.2 किलोग्रॅम बरोबर ह्याचे ग्रॅम करा. 10.2 गुणिले 1000. 1000 का गुणायचं? एका किलोमध्ये 1000 ग्रॅम असतात. मग काय झालं? हे गुणाकार करा. 102 आणि हे 3 शून्य जसे तसं. एका अंकानंतर दशांश त्या इथं आला म्हणजे काय आलं? हे 10,200 ग्रॅम. काय आलं? 10,200 ग्रॅम. म्हणजे 10,200 ग्रॅम 17 समान भाग करायचे त्याचे. मग 10,200 ग्रॅम भागिले 17. 17 एक 17, 17 सखी दुग्गोदर्शे आणि हे 2 शून्य जसे तसं. म्हणजे काय होईल? 600 ग्रॅम. गव्हाचे वजन किती? प्रत्येक भागातील गव्हाचे वजन किती? 600 ग्राम. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक सी. आलं लक्षात? पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत. चला, त्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? 3.3/5 अधिक 7/10 भागिले 10 गुणिले 20. प्रश्न एकदम सोपा आहे. 3.3/5 म्हणजे काय करायला? अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. काय येईल याचा अपूर्णांकामध्ये? 3 पाचे 15 आणि 3 18. 18/5 अधिक 7/10 म्हणजे हे भागिले जे 10 आहे ह्याला काय करा? गुणिले करा. 1/10 होईल. काय होईल? हे 1/10 होईल त्याचं.
गुणिले 20 मग 18/5 अधिक, आता काय करा, जर कटत असेल तर काटून घ्या. 10 × 10, 10 × 2 = 20, कारण की गुणाकारात चिन्ह आहे दोन्हीमध्ये. मग काय राहिलं वर 7 × 1 × 2, 7 × 2 = 14, सॉरी 2 × 1 = 2, 2 × 5 = 10. काय राहिलं 7/5 राहिलं फक्त. आता काय राहिलं 7/5. मग 18/5 अधिक 7/5, 18ची आणि 7ची जर आपण बेरीज केली तर किती आली 25, कारण की छेद समान आहे 5 दोघाचाही. मग 25/5 आला. छेद समान असलेला 5 घेतला, 18ची आणि 7ची बेरीज केली 25 आली. 5 × 1 = 5, 5 × 5 = 25. काय आलं उत्तर 5. पर्याय क्रमांक डी हे उत्तर आलं. काय आलं पर्याय क्रमांक डी. ज्यांचं पर्याय क्रमांक डी हे उत्तर आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. त्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. पुढचा प्रश्न काय आहे तुमच्यासाठी? पुढचा प्रश्न, एक आयत व एक चौरस यांची क्षेत्रफळे समान आहेत. आयताची लांबी 16 सेमी असून चौरसाची बाजू 12 सेमी आहे, तर आयताची रुंदी किती? पहा विद्यार्थी मित्रांनो, काय म्हणते, एक आयत व एक चौरस यांची क्षेत्रफळे समान आहेत. म्हणजे आयताचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ. आयताच्या क्षेत्रफळाचं काय आहे? लांबी गुणिले रुंदी. चौरसाचे क्षेत्रफळ काय आहे? बाजूचा वर्ग. मग काय दिले ते सूत्रात ठेवा. काय दिले? लांबी दिले 16 सेमी. कुणाची? आयताची. 16 गुणिले रुंदी दिली नाही सॉरी, आणि 12 सेमी ह्याची बाजू दिली. मग चौरसाच्या क्षेत्रफळाची 12 सेमी बाजू म्हणजे 16 गुणिले रुंदी बरोबर 12चा वर्ग किती? 144. 12चा वर्ग किती? 144. मग रुंदी बरोबर 144 भागिले 16. 8 × 2 = 16, 8 × 1 = 8, 6 उरले 8 × 8 = 64, 2 × 1 = 2, 92, 18. मग रुंदी काय आली? 9 सेमी. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक बी. ज्यांचं पर्याय क्रमांक बी हे उत्तर आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न काय आहे आपला? पहा, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. 30 लिटर औषधातून 150 मिलीच्या किती बाटल्या भरता येतील? 30 लिटर औषध आहे. किती? 30 लिटर औषधातून 150 मिलीच्या किती बाटल्या भरता येतील? हे 150 मिली आहे, हे लिटर आहे. दोन्ही एकाच एककात करा. या 30 लिटरचे मिली करा. 30 गुणिले 1000 मिली बरोबर 1 लिटर. मग किती झाले हे? 30 आणि त्याच्या पुढे हे 1000चे 3 शून्य, 30,000 मिली झालं. मग आता काय करायचे आपल्याला? बाटल्यांची संख्या बरोबर 30,000 भागिले 150. 30,000 भागिले 150. 150चा 1 शून्य कटला, 30,000चा 1 कटला. 15 × 1 = 15, 15 × 2 = 30, 0 0. मग बाटल्यांची संख्या काय आली हो? 200. बाटल्यांची संख्या बरोबर 200. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक डी हे येईल. आलं लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. एका घनाचे घनफळ 216 घन सेमी आहे, तर त्याचे पृष्ठफळ किती? पहा विद्यार्थी मित्रांनो, घनफळ दिले 216, पृष्ठफळ काढायचे. मग आपल्याला अगोदर बाजू काढावी लागेल त्याची, तर पृष्ठफळ काढता येईल. घनाचे घनफळ बरोबर काय आहे? बाजूचा घन. मग घनफळ किती दिले? 216, बाजूचा घन. मग काय येईल? 216 कशाचा घन आहे? 6चा घन आहे. 216 कशाचा घन आहे? 6चा. मग बाजू किती आली? 6. आपल्याला काय काढायचे? पृष्ठफळ. घनाचे पृष्ठफळ बरोबर सूत्र काय आहे? 6 गुणिले बाजूचा वर्ग.
6 गुणिले बाजूचा वर्ग, 6 गुणिले बाजू किती आहे 6, 6चा वर्ग, 6 गुणिले 6चा वर्ग किती 36, 6 6 36ला 6 हातचे आले 3, 6 18, 18 आणि 3 21. मग काय आहे पृष्ठफळ किती आलं 216. पृष्ठफळाचं एक काय आहे चौरस, काय आहे बाजू सेमी आहे का सेमी, चौरस सेमी, 216 चौरस सेमी. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. काय येईल पर्याय क्रमांक सी. यांचं पर्याय क्रमांक सी हे उत्तर आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. त्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. पुढचा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी 50चे 50% भागिले 25चे 25% बरोबर किती, बरोबर किती. चला 50चे म्हणजे गुणिले किती 50%, 50 म्हणजे 50% म्हणजे 50 छेदामध्ये 100. 25चे म्हणजे गुणिले 25% म्हणजे 25 छेदामध्ये 100. मग काय भाग जात असेल तर भाग घालून घ्या. 25 एक 25, 25 चोक 100, 50 एक 50, 50 दुनी 100. मग काय राहिला आता 50 छेदामध्ये 2, परत इकडे भाग घाला. बे एक बे, बे दोन्ही 4, बे पंचे 10. काय उरलं वरी 25, खाली काय उरलं 25 छेदामध्ये 4, 25 छेदामध्ये 4. मग आता काय करा याला उलटून गुणाकारात घ्या. 25 गुणिले 4 छेदामध्ये 25. हाच काय झाला भागाकारात होता तो उलटून काय झाला गुणाकारात व्यस्त झाला त्याचा. 4 छेदामध्ये 25 झाला. मग 25 एक 25, 25 चोक 100 म्हणजे उत्तर काय आलं 4 आलं. सॉरी 25 एक 25, 25 एक 25 राहिलं 4. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय येईल पर्याय क्रमांक बी 4 आलं उत्तर. आलं लक्षात. त्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, ज्यांचा आलेला आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न दशादशे 10 दराने एका रकमेची 5 पट होण्यास किती कालावधी लागेल, 5 पट होण्यास किती कालावधी लागेल. तर काय आहे कालावधी विचारलेला आहे. कालावधी बरोबर पट वजा 1 कंसामध्ये गुणिले 100 आणि भागिले दर, भागिले दर किती पट 5 पट, 5 वजा 1 गुणिले 100 भागिले 10. दर किती दिलाय 10 दिलाय. म्हणजे काय आलं 5 मधून 1 गेलं 4, 4 गुणिले 100 भागिले 10, 10 एक 10, 10 10 100. काय राहिलं 4 गुणिले 10 म्हणजे 40 वर्ष, 40 वर्ष. 10 दराने एका रकमेची 5 पट व्हायला किती वर्ष लागतील 40. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. काय येईल पर्याय क्रमांक डी. यांचं पर्याय क्रमांक डी हे उत्तर आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला त्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे. विक्रीची किंमत नफ्याच्या 10 पट असल्यास नफ्याचे शेकडा प्रमाण काय. विक्रीची किंमत नफ्याच्या 10 पट असल्यास असल्यास नफ्याचे शेकडा प्रमाण किती. मग आपल्याला काय आहे विक्री किंमत बी नाही नफा बी नाही काहीच नाही, फक्त त्याची काय दिले पट दिले. म्हणजे काय करा नफा बरोबर x, नफा बरोबर x, विक्री किंमत बरोबर 10 पट आहे विक्री किंमत नफ्याच्या. नफा x असेल तर विक्री किंमत काय होईल 10x होईल. विक्री किंमत काय होईल 10x होईल. मग आपल्याला काय करावं लागेल अगोदर नफ्याचे शेकडा प्रमाण म्हणजे शेकडा नफा काढायचे तर आपल्याला काय करावं लागेल खरेदी किंमत काढून घ्यावी लागेल अगोदर. मग खरेदी किंमत बरोबर काय आहे खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा, वजा नफा. विक्री किंमत किती आहे 10x वजा नफा किती आहे x म्हणजे काय झाला खरेदी किंमत काय आली 9x आली. खरेदी किंमत काय आली 9x आली. मग आता शेकडा नफा बरोबर, शेकडा नफा बरोबर 100 गुणिले नफा भागिले खरेदी किंमत, भागिले खरेदी किंमत.
मग पहा आता काय आहे, 100 गुणिले नफा भागिले खरेदी किंमत. किमती ठेवा 100 गुणिले नफा किती आहे x भागिले खरेदी किंमत किती आहे 9x. म्हणजे हा x कटला, हा x कटला, काय राहिलं 100/9. मग 9 1 9, 10मधून 9 गेलं 1 उरला, 10 झाले. 9 1 9 किती 11 झाले, 1 उरला, अंशामध्ये लिहा आणि छेद दशांश तसं, म्हणजे 11.1/9. 11.1/9. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. काय येईल 11.1/9. पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. ज्यांचं पर्याय क्रमांक सी हे उत्तर आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहाय वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय, दोन मूळ संख्यांचा गुणाकार 253 आहे तर त्यांचा मसावी किती. दोन मूळ संख्यांचा मसावी नेहमी 1 असतो. दोन मूळ संख्यांचा मसावी नेहमी 1 असतो. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. काय येईल पर्याय क्रमांक डी. आलं लक्षात. दोन मूळ संख्यांचा मसावी नेहमी 1 असतो. पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. ज्यांचं पर्याय क्रमांक डी हे उत्तर आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या सराव परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. चला त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे, 5 अंकी, 4 अंकी, 3 अंकी लहानात लहान संख्यांची सरासरी किती. तर अगोदर आपल्याला काय करावं लागेल, 5 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे ती आपल्याला अगोदर घ्यावी लागेल. कोणती आहे 5 अंकी लहानात लहान संख्या 10,000. कोणती आहे 10,000. त्यानंतर काय म्हणते 4 अंकी. मग 4 अंकी लहानात लहान संख्या बरोबर 1000. कोणती आहे 1000. त्यानंतर 3 अंकी लहानात लहान संख्या बरोबर 100. कोणती आहे 100. आलं लक्षात. मग आता यांची काय म्हणते सरासरी काढा. मग सरासरी बरोबर संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. एकूण संख्या. एकूण संख्या. संख्यांची बेरीज करा. 10,000 अधिक 1,000 अधिक 100 भागिले एकूण संख्या किती 3. बेरीज काय येईल 0 0 0 0 0 आणि हे 0. त्यानंतर 1 आणि 0 1 आणि 0 1. त्यानंतर 1 आणि 0 1 आणि हे 1. 11,100 किती आली बेरीज 11,100 भागिले 3 भागिले 3. 11,100 भागिले 3. मग काय करा 3 भाग घाला. 3 1 3 3 त्रिक 9. 11मधून 9 गेले 2 उरले 21 झाले. 3 त्रिक 9 2 उरले 21 झाले. 3 असं तर 21 2 0 जसं तसं. म्हणजे सरासरी बरोबर 3,700. काय आहे 3,700. पर्याय क्रमांक बी हे उत्तर. काय येईल पर्याय क्रमांक बी. ज्यांचं पर्याय क्रमांक बी हे उत्तर आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. त्यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 55 कडे जायचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 55 काय आहे 55. 20% नफा घेऊन एक वस्तू 60 रुपयांना विकली. जर वस्तू 70 रुपयांना विकली तर शेकडा नफा किती.
20% नफा घेऊन एक वस्तू 60 रुपयांना विकली. म्हणजे काय आहे, विक्री किंमत दिलेली आहे, नफा दिला शेकडा नफा 20, विक्री किंमत दिलेली आहे 60. तर मग ती वस्तू 70 रुपयांना विकले तर शेकडा नफा किती म्हणते. म्हणजे शेकडा नफ्याहून अगोदर आपल्याला खरेदी किंमत काढावी लागेल. त्यानंतर त्या खरेदी किंमतीच्या आधारे 70 रुपये त्याची विक्री किंमत दिली आहे तर शेकडा नफा किती होईल, परत आणखी शेकडा नफा काढावा लागेल. मग काय करा, अगोदर खरेदी किंमत काढा. 20% नफा म्हणजे 100 रुपयाची वस्तू 20% नफा घेऊन विकायची म्हणजे 120 रुपयाला विकावी लागेल. म्हणजे 100 खरेदी किंमत, 120 विक्री किंमत. मग 60 रुपयांना विकली म्हणजे 60 रुपये काय आहे, विक्री किंमत आहे. खरेदी किंमत काढा, तिरकस गुणाकार करा, 100 गुणिले 60 भागिले 120. 60 एक 60, 60 दुनी 120, बे एक बे, बे पंचे 10, 0. म्हणजे खरेदी किंमत काय आली हो याची, खरेदी किंमत बरोबर 50. काय आली, खरेदी किंमत किती आली, 50 आली. मग आपल्याला खरेदी किंमत मिळाल्यावर ती वस्तू 70 रुपयांना विकायची आहे. म्हणजे खरेदी किंमत 50, विक्री किंमत 70. मग नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत किती आहे 70 वजा खरेदी किंमत किती आहे 50. मग नफा बरोबर किती झाला, 20 झाला. नफा किती आला, 20. मग आपल्याला काय करायचे, शेकडा नफा बरोबर 100. पहा इकडं, मग काय आहे, 100 गुणिले 20 भागिले 50. 100 सूत्रातला आहे, 20 नफा, 50 खरेदी किंमत, 50 एक 50, 50 दोन्ही 100, 2 गुणिले 20 म्हणजे किती झालं 40. मग शेकडा नफा किती आला, 40. पर्याय क्रमांक ए हे उत्तर आलं. आलं लक्षात. त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, महादेवने रोज 5 तास याप्रमाणे 8 दिवस काम केले. रामने रोज 4 तास याप्रमाणे 12 दिवस काम केले. दोघांना मिळून 180 रुपये मजुरी मिळाली. तर रामला किती मजुरी मिळाली. तर विद्यार्थी मित्रांनो, अगोदर काय करा, महादेवने एकूण किती तास काम केले, महादेव एकूण तास बरोबर 5 तास रोज, असं किती दिवस केले, 8 दिवस केले. म्हणजे 5 गुणिले 8 म्हणजे 8 पंचे 40 तास काम आहे कुणाचं, महादेवचं. त्यानंतर राम 4 तास 12 दिवस. रामचे एकूण तास किती आहेत, रामनं काय केले, 4 तास याप्रमाणे 12 दिवस काय काम केले. म्हणजे 12 चोक 48 तास, 12 चोक 48 तास. मग दोघांचे किती तास, दोघांचे मिळून एकूण तास बरोबर 8 आणि 0 8, 4 आणि 4 8, 88 तास. किती, 88 तास. मग 88 तासाला 880 रुपये मजुरी दिले. 88 तास बरोबर 880 रुपये मजुरी. तर 1 तास बरोबर किती, 880 भागिले 88 म्हणजे 1 गुणिले 880 गुणिले 1 भागिले 88. 88 एक 88, 88 एक 88, 0. मग 1 तासाची मजुरी किती झाली, मजुरी 10 रुपये. किती झाली, 10 रुपये. आलं लक्षात. मग आपल्याला काढाय कुणाचं सांगितले, प्रश्नामध्ये काय कुणाची मजुरी काढायला सांगितलेली आहे. तर रामला किती मजुरी मिळाली, कुणाला, रामला. मग रामची मजुरी बरोबर, रामची किती तास आहेत, रामची मजुरी बरोबर रामचे एकूण तास, रामचे एकूण तास गुणिले दर किती आहे एका तासाचा 10. एकूण तास किती आहेत रामचे एकूण तास आहेत 48. किती, 48. 48 गुणिले एका तासाचा दर किती आहे 10. म्हणजे 48 गुणिले 10 जर केलं तर 480 रुपये. रामची मजुरी बरोबर 480 रुपये. आलं लक्षात. पर्याय क्रमांक
ये हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक ए. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न काहीच अवघड नाही, प्रश्न खूप सोपा आहे. चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. एक रेल्वे लातूर ते मुंबई 40 किमी प्रति तास वेगाने, लातूर ते मुंबई 40 किमी प्रति तास वेगाने जाते व मुंबई ते लातूर 60 किमी प्रति तास वेगाने परत येते. मुंबई ते लातूर 60 किमी प्रति तास वेगाने परत येते, तर रेल्वेचा सरासरी वेग किती? तर विद्यार्थी मित्रांनो, असा जर प्रश्न आला तर काय करा, सरासरी वेग बरोबर एक सूत्र आहे, त्या सूत्रामध्ये किमती ठेवा. क्विक आपल्याला फास्टमध्ये उत्तर येतं. सूत्र काय आहे? 2 गुणिले पहिला वेग, 2 गुणिले पहिला वेग गुणिले दुसरा वेग, भागिले पहिला वेग अधिक दुसरा वेग, पहिला वेग अधिक दुसरा वेग अधिक दुसरा वेग. मग 2 गुणिले पहिला वेग किती आहे? 40 किमी, 40 गुणिले दुसरा वेग किती आहे? 60 भागिले पहिला वेग 40 अधिक दुसरा वेग 60 अधिक दुसरा वेग 60. मग गुणाकार करा. 2 गुणिले 40 गुणिले 6, 60चा आणि 40चा एक शून्य इथं ठेवला. काय राहिलं? 6 गुणिले 4 गुणिले 2 म्हणजे 6 गुणिले 4 किती झाले? 6 चोक 24, 24 दुनी 48, 4800 भागिले काय आलं? 100 भागिले 100. 60 अधिक 40 किती? 100. 100चे 2 शून्य कटले, 4800चे 2 शून्य कटले. काय राहिलं? सरासरी वेग बरोबर 48 किमी प्रति तास. 48 किमी प्रति तास. आलं लक्षात? सरासरी वेग बरोबर 48 किमी प्रति तास. चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. काय आहे पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो? 3/5 अधिक 1/5 भागिले 3/10 गुणिले कंसामध्ये 36/45 अधिक 16/5. चला कंसामध्ये काय आहे? हे 3/5 म्हणजे हे 3/5 अधिक 1/5. हे जे भागिले आहे हे उलटून गुणिले होईल. काय होईल? 10/3. 3/10चं काय झालं? 10/3 कंस बंद गुणिले दुसऱ्या कंसामध्ये 36/45 आणि 16/5. याचा जर छेद समान केला तर 5च्या पाड्यामध्ये 45 आहे, मोठा आहे म्हणून 45 समान छेद घेतला. मग काय येईल इथं? 36 अधिक या ठिकाणी समान छेद करायचं झालं तर 9 गुणावं लागेल. मग अंशालाही 9 गुणा, 16 44, 144. मग काय होईल? पहा हे सोडू आपण. 3/5, 5 1 5, 5 2 10. काय राहिलं? अधिक 2/3 अधिक 2/3 गुणिले या कंसामध्ये 136 आणि 44. 6 आणि 4 10ला 0, हातच्या आला 1, 4 आणि हातच्या 1 5, 5 आणि 3 8. 180 भागिले 45, 180 भागिले 45. 15 भाग घाला. 15 त्रिक 45, 15 1 15, 3 उरले 30 झाले. 15 दुनी 30, 3 1 3, 3 चौक 12. म्हणजे ह्या कंसात काय आलं? 4 राहिलं शिल्लक. आणि आता ह्या कंसामध्ये जर पाहायला गेलं तर या दोघाचा लसावी काढला 15 म्हणजे छेद समान केला. किती आला? हा कंस सोडून घेऊ आपण. किती आला यांचा छेद समान? 15. मग छेद समान जर 15 झाला तर याला कितीनं गुणल्यावर 15 येईल? 3 मग अंशाला गुणा 3 त्रिक 9 अधिक या ठिकाणी 15 येण्यासाठी 5 गुणावं लागेल. अंशाला गुणा 5 दुनी 10 म्हणजे 19/15 हा कंस बंद गुणिले 4. मग 19/15 गुणिले 4, 19/15 गुणिले 4 काय येईल? अंशाचा गुणाकार करा. 4च्या खाली काहीच नाही, छेद म्हणजे 1 आहे. छेदाचा गुणाकार करा. 19 चौक 76 छेदामध्ये 15.
19 चोक 76 छेदामध्ये 15. उत्तर काय आलं? 76 छेदामध्ये 15. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक बी. आलं का लक्षात? प्रश्न काहीच अवघड नाहीत, प्रश्न खूप सोपे आहेत. 76/15. प्रश्न काय? चला पर्याय क्रमांक बी ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्याने लिहून घ्या. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? 8.05 अधिक 1.01 उणे 2.9 चे नजीकच्या पूर्णांकामध्ये उत्तर असेल. नजीकच्या पूर्णांकामध्ये, हा दशांशामध्ये आहे तर पूर्णांकामध्ये म्हणजे 8.05 याचा नजीकचा काय आहे? एक तर 8 असायला पाहिजे किंवा 9. मग काय आहे? नजीकचा 8 आहे, कारण की 0 म्हणजे 0.05 आहे आणि 1.01 चा नजीकचा काय आहे? 1 अधिक 2.99 चा नजीकचा काय आहे? उणे आहे, काय आहे? 3 आहे. मग दोघाची बेरीज करा. 8 आणि 1 9 वजा 3 म्हणजे 9 मधून 3 गेले तर काय राहिलं? 6 राहिले. 9 मधून 3 गेले तर काय राहिले? 6 राहिले. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक बी. चला ज्यांचं पर्याय क्रमांक बी हे उत्तर आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्याने लिहून घेत चला. चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 7*543 या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून, या ठिकाणी हा काय आहे शब्द? अंक आहे. समान अंक असून स्टारच्या जागीचा अंक शोधा. समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक दिला 89,991 आहे. तर स्टारच्या जागीचा अंक शोधा. काय पहा? 7 स्टार 5 4 3 स्टार या 2 स्टारच्या ठिकाणी समान अंक आहे. कसा आहे? समान अंक. आणि यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे? 89,991. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप सोपा आहे. प्रश्न एकदम सोपा आहे. काय करायचं? असा जर प्रश्न आला, 2 स्टार दिले आणि त्यांच्या स्थानिक किमतीतील जर फरक दिला तर काय करायचं? डावीकडून शेवटचा म्हणजे उजवीकडून पहिला अंक कोणता आहे? उजवीकडून पहिला अंक 8 आहे. कोणता आहे? उजवीकडून पहिला अंक 8 आहे. मग या 8 च्या नंतरचा अंक कोणता आहे? 8 च्या नंतर क्रमाने हे 8 आहे, च्या नंतर येणारा क्रमाने कोणता अंक आहे ते उत्तर राहतं. 9 आहे. मग उत्तर काय आलं? 9. पर्याय क्रमांक 9. पहा कसं आलं. या ठिकाणी जर 9 ठेवलं तर काय आहे किंमत याची? 9ची स्थानिक किंमत एकक दशक शतक हजार 10,000. 10,000 म्हणजे किती झालं? 90,000. 10,000 म्हणजे किती झालं? 90,000. वजा हे 9 करा, वजा 9 करा, वजा बाकी 10 मधून 9 गेले 1 राहिले. 10 मधून 9 गेले 1 राहिले. 9 9 जशास तसं 9 आणि हे 9 आणि इथं काय झालं? इथला हातचा गेल्यामुळे इथं राहिले 8. 89,991. आलं का उत्तर आपलं? म्हणजे या स्टारच्या ठिकाणी 9 कसं काढलं आपण? जो फरक दिलाय त्या फरकाचा डावीकडून पहिला अंक किंवा उजवीकडून शेवटचा अंक जो आहे त्या अंकाच्या क्रमाने येणारा पुढचा अंक हे उत्तर असतं त्याचं. आलं? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अशा प्रकारे आपली प्रश्नपत्रिका संपलेली आहे. ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला टच करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हालाही मिळेल. चला या ठिकाणी थांबूया. जय हिंद, वंदे मातरम. सी यू टुमारो. बाय.